जर तुमचे पिरियड्स इरेग्युलर असतील, वजन वाढत असेल, चेहऱ्यावर केस येत असतील, तर हे सगळं पीसीओएस मुळे होऊ शकतं. पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम. यामध्ये महिलांच्या शरीरात हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होतो, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढते आणि त्यामुळे अँड्रोजन नावाचा मेल हॉर्मोन देखील वाढतो. आता जेव्हा हे अँड्रोजन वाढतं तेव्हा ओव्ह्युलेशन नीट होत नाही, पिरियड्स इरेग्युलर होतात, वजन वाढतं, चेहऱ्यावर केस, पिंपल्स येतात, अगदी प्रेग्नन्सीमध्ये अडचणही येऊ शकते. पण हा पीसीओएस का होतो? पीसीओएस हा एकाच कारणामुळे होत नाही. चुकीचा आहार, जास्त साखर, कमी हालचाल, स्ट्रेस, जेनेटिक फॅक्टर्स या सगळ्यांचा मिळून पीसीओएसवर परिणाम होतो. पीसीओएस कंट्रोल कसा करता येईल? सर्वात आधी डाएट इम्पॉर्टंट आहे. लो शुगर इंटेक, हाय प्रोटीन आणि फायबर्स हे आहारात असणं आवश्यक आहे. दररोज 30 ते 40 मिनिटं चालणं किंवा योगा इन्सुलिन कंट्रोल करतं. फक्त 5 ते 10% वजन कमी केल्याने पिरियड्स रेग्युलर होऊ शकतात. स्ट्रेस कमी केला तर हॉर्मोन्स आपोआप सुधारण्यास मदत होते. पीसीओएसमध्ये लाईफ लाँग गोळ्या घेणं गरजेचं नसतं. योग्य ट्रीटमेंट आणि लाईफस्टाईल चेंजेस यामुळे पिरियड्स, ओव्ह्युलेशन आणि फर्टिलिटी सुधारू शकते. होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट सिम्पटम्स बेस्ड असतात. हॉर्मोनल बॅलन्स सुधारण्यावर देखील भर दिला जातो. पीसीओएस बद्दल अजून डिटेल माहिती हवी असेल तर कमेंट करा आणि पेजला फॉलो करा.